गुन्हेगारी चालू झाली आणि तू उत्तर दे. ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता. मी एक पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो. मी शिवसेनेचा महानगर प्रमुख पदावर असलो तरी पहिला पुणेकर आहे आणि पुणेकर म्हणून मी साधा प्रश्न त्यांना विचारत होतो. आणि हा प्रश्न विचारता त्यांनी समीर पाटील नावाची व्यक्ती माझ्या समोर आली. मी फक्त म्हणतो समीर पाटील नावाचा व्यक्ती दादांच्या आजूबाजूला घुटमळत पुण्याची गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. तर मी समीर पाटील हा मी पाहिलाच नव्हता. मग आज समीर पाटील कोण आहे तर त्यांनी मग तुमच्याकडे प्रेस घेतली. मी दंगेकरांकडं आबरू नुकसान भरपाई दावा दाखल करेन, मी 100 कोटीचा मालक आहे, मी हे करतो, मी ते करतो. मी म्हटलं आता जर हा माणूस जर आपल्याला चॅलेंज नाही पुणेकरांना चॅलेंज देतोय, रवी दंगेकर पुणेकर, आणि माझा तसं म्हणायला गेलं तर निलेश घ्यावायचा आणि माझा वाऱ्याला बी आम्ही एकमेकाच्या कधी येणार नाही. पण मला त्रास नाही. पण विषय असा की आज पुणे शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढली त्याच्या बोलणं हे कर्तव्य माझं. आणि मी या पुणे शहरामध्ये 30-40 वर्ष आज सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना पुणेकरांमध्ये अनेक वेळा जावं लागतं. आणि माझी बांधिलकी पुणेकरांची कार्यकर्ता म्हणून की ते पुण्याला आलेलं संकट किंवा पुण्यामध्ये बदनामी होती की पुण्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जगता येत नाही. आज महिला भगिनी आहेत ज्यांचे मुडदे पडतात, त्या भगिनींचं कुंकू पुसलं जातं. ह्याची जबाबदारी तुमच्या आमचे कार्यकर्ता म्हणून माझी आणि सगळ्यांचीच आहे. आणि मग मी दादांना प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला तर मग मी समीर पाटील हा कोण शोधायला गेलो तर तो म्हणला माझ्यावर एकही केसेस नाही. तर मी त्याच्या सांगलीला गेलो. सांगलीला गेल्यानंतर त्या मोकासारखे त्याच्यावर कारवाई झालेले पेपर आहेत, त्यांनी चिटिंग केलेले पेपर आहेत, गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर. हे पेपर तुमच्यासमोर मी ठेवतोय. हे सगळे समीर पाटलावर असलेले गुन्हे सांगलीमध्ये. हे बघा. आता हे मी कोणाशी भांडतोय की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालवतो आणि नुसताच तो चालवत नाही तर पोलीस स्टेशनमध्ये सगळं तो जो बोलेल ते चालतं. आणि अनेक पोलीस अधिकारी माझ्याशी बोलले आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ती इथं ढवळाढवळ करतो, कोणावर गुन्हे दाखल करायचे, कोणावर केस करायचा, गायवाळ टोळीला काय पोषक वातावरण असेल त्या या पोलीस स्टेशनमधनं तो कार्यरत असतो. मग मी साधा प्रश्न परत दादांना विचारला की दादा ह्याच्यामध्ये तुम्ही खुलासा करा, तर दादा काय खुलासा करायला तयार नाही. आणि मग भाजपची लोक माझ्यावर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.